काहीच तुम्ही विचार करशाल का तुमचा भाऊ एवढं सकाळी सकाळी असं टोपी बिपी का घालून आलेलं आहे नाही का. ॲक्च्युली काहीच विषय असा आहे का आता आपण आलेलो आहे टेम्पल हिलला आणि सूर्य जो आहे तो अजून उगला नाही का. सूर्य अजून उगवला नाही आहे. तर काहीच आज आपण तुम्हाला तेच दाखवणार आहे सकाळी सकाळी का सूर्य कसं उगतो नाही का. अजून व्यवस्थित उगला नाही म्हणजे नाही का. आणि विचार करा सकाळचे 6 वाजले, थंडीचा मोसम आहे त्याच्यामुळं आता हे बघा कसं वातावरण झालेलं आहे. आणि हे आहे टेम्पल हिल. हे थोडंफार जंगल आहे इकडं गाईज, इकडं पण जंगल आहे. तर आता आपण आहे ना गाईज तिकडं वरती जाणार आहे टॉपला. वरती एक पहाड टाईप आहे नाही का. आणि तिथं आपण आपला कॅमेरा पूर्ण सेट करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे का सूर्य उगवताना कसा दिसतो. खतरनाक वाटतंय आज वातावरण पण. काहीच लय भारी वाटतंय मला माहिती का. आज एवढ्या सकाळी सकाळी आलेलं आहे तर आपण नाही का. आता आपण जाणार आहे गाईस. हे बघा हे इथं टॉपला गोल्फ क्लब. आपण राहिला या साईडला आहे. चिल तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही. थांबा हाय बघा हे जे मंदिराचं टोक आहे का इथं आपण राहिलं आहे. तिथं आपण राहिलं विचार करा. आणि आता आपण आलेलो इथं आणि इथून आपल्याला दिसणार आहे सूर्य उगताना. अशी खतरनाक वाईब आहे डायरेक्ट. तर आता आपण काय करू गाईस, हे इकडं कुठंतरी ना असं व्यवस्थित कॅमेरा सेट करू. थंडी तर एवढी खतरनाक आहे ना बापरे, प्रमाणाच्या बाहेर थंडी. एकदम खतरनाक विषय होत आहे. थंडी वाजू राहिलेली आहे गाईज. असे कंटेंट फक्त तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते नाही का. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण आहे ना वेळ वाया न घालता कॅमेरा सेट करू. म्हणजे सूर्य जेव्हा बाहेर येईल तर सर्वात पहिले आपल्याला दिसेल. एक नंबर विषय आणणार आहे डायरेक्ट गाईज. तेव्हा हळूहळू आहे ना गाईज. ॲक्च्युली वातावरण चेंज होत आहे आता नाही का. म्हणजे असं ॲक्च्युली उजेड जो आहे तो पडायला चालू झालेला आहे. थंडी पण खूप आहे आणि एकतर बापरे गाईज. आता आपण आहे ना कॅमेरा वगैरे व्यवस्थित सेट करून दिलेला आहे. आता हळूहळू सूर्य येईल बाहेर. ते आपण तुम्हाला असं स्लो मोशन मध्ये ना फास्ट मोशन मध्ये दाखवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला कळेल सूर्य कसा उगवेल. सो गाईज फायनली आता आपण आहे ना व्हिडिओ वगैरे शूट केलेली आहे सूर्य उगवताना. तर गाईज आता आपण चाललेलो आहे आपल्या घरी जाऊ आणि मस्त आंघोळ वगैरे करू. बट त्याच्या अगोदर आपण सूर्यमाळाचं कशात तरी औषध आणलेलं आहे ते आपल्याला प्यायचं. आणि ते एवढं कडू राहणार आहे ना, अरे खतरनाक खूप कडू असणार आहे. तर पण तरी प्यावं लागेल कारण तुमच्या भावाचा पाय खूप त्रास द्यायला लागलेला आता आजकाल, त्याच्यामुळे नाही का. तर काहीच चला आता जाऊ घरी. नजारा बघा काहीच, इकडून सूर्य, इकडून असं घर जर बनलं ना असं एरियामध्ये, एवढ्या एरियामध्ये, हो 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 एक नंबर. हे बघा गाईज हे आहे सूर्यमाळाचं औषध. दिसलं का तुम्हाला? हे बघा याच्यामध्ये दिसलं काड्या कुड्या. हे सूर्यमाळाचं औषध आहे. आणि आता हे प्यायचं आहे आपल्याला. फुल कडू विषय. याच्यात ओतून घ्यावं लागेल सगळं पहिले गाळून नाही का. हे बघा काहीच दिसलं का? ते एकदम चहावानी झालेले. बापरे हे बघा काहीच फुल काळ कुळ. आता प्यायचं लेकडू आहे ना.
खतरनाक कडू आहे बापरे. बाय बाय गाईज. गोडाऊनला आल्यानंतर मस्त वाटलेले, कारण ऊन हा 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 थंडीमध्ये ऊनच लय महत्व असतं काही म्हणा. तर आता आपण आहे ना गाईज, आपल्याला स्टार फायरसाठी काहीतरी 16 का 17 काहीतरी फायर एक्सटिंग्विशर काढायचे आणि ते सगळे बॉक्समध्ये ॲक्च्युली नाही का. तर सगळे आता आपण अनबॉक्सिंग करून घेऊ. आणि आपली बसंती अजून पण गेलेली नाही आहे याच्या सर्व्हिसिंगसाठी नाही का. तर आज येणार आहे वाटतं, ते बघू आता. जर आले तर चांगलीच गोष्ट आहे, बट त्याच्या अगोदर आपण आपलं जे काम आहे ते करून घेऊ नाही का पटापट. गाईज ॲक्च्युली ना गाडी सर्व्हिसिंगला घेण्यासाठी तेच माणसं येणार होते, बट आता आपल्याला कॅम्पपर्यंत घेऊन जायची आहे. त्याचं कारण काय माहिती का, ॲक्च्युली जो गाडी घ्यायला येणार आहे ना तो माणूस आहे ना आपल्या इकडच्या एरियामध्ये यायला घाबरतो म्हणजे असं काय गुंडागर्दी वगैरे कोणी करत नाही इथं. तर सध्याच्या पिरियडला आहे ना गाईज इथं बिबट्या वगैरे येते ना, तर त्याच्यामुळे तो माणूस मला रिक्वेस्ट करत होता का म्हणे नाही म्हणे तुम्ही तिथंच घेऊन या गाडी. तर मग गाईज आता आपण आहे ना नवीन बस स्टँडवर गाडी घेऊन जाणार आहे. आणि एवढी भारी एरिया आहे गाईज, तरी माणूस घाबरून राहिला. विचार करा काय म्हणजे किती घाबरगुंडे लोक राहतात. विशेष वाटतं मला नाही काय. जाऊ दे चला, आपली गाडी सर्व्हिसिंग व्हायची मतलब आहे आपल्याला. आपण गाडी सर्व्हिसिंगला आता देऊन टाकू नाही का त्यांच्याकडे. काहीच फायनली आता आपली पसंती घ्यायला आलेली आहे बा. आम्हाला 2 व्हीलरवर चाललाय ना तो माणूस. सो गाईज तुमचा भाऊ आता आलेला आहे मस्त शेकोटी करण्यासाठी, आणि ते पण सिद्धार्थ भाऊ का. आणि सिद्धार्थचा भाऊ पण आहे आपल्यासोबत आज, लिओ म्हणून. हे बघा बघू शकताय लिओ, हे बघा हा सिद्धार्थचा भाऊ आहे आपला. बरोबर ना, तू सिद्धार्थचा भाऊ आहे ना. हा आहे. आणि हा आपला सिद्धार्थ जंगलातून मस्त गाईज भाऊनी मस्त लाकडे बिकडे गोळा केले. तो गाईज आता मस्त आपण शेकोटी करूया. सो गाईज फायनली तुमचा भाऊ मस्त शेकोटी वगैरे करून आलेला आहे घरी. घरीच जातो मस्त, घरात जाऊन मस्त झोपून घेतो, गोदडी बिदडी ब्लँकेट घेऊन. चला मग भेटू गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन.